श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या 17 सप्टेंबरला बुधवारी पितृपक्षातील एकादशी आलेली आहे. तर ती एकादशी इंदिरा एकादशी म्हणून ओळखली जाते. आता बघा, पितृपक्षातील इंदिरा एकादशी जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते. कारण ही एकादशी फक्त वर्षातून एकदाच येत असते. या दिवशी आपण जे पण दान करू, पितरांची काही सेवा करू, उपाय करू, तर त्याचं फळ हे आपल्याला त्वरित मिळत असतं असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच आपण या पितृपक्षातील इंदिरा एकादशी दिवशी आपल्या घरामध्ये संध्याकाळी म्हणजेच रात्रीच्या वेळी अशी एक वस्तू जाळायची आहे. यामुळं आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल. आपल्या घरामध्ये जो पण असणारा पितृदोष आहे तर तो नष्ट होऊन घराची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता बघा, एकादशी तिथी जी असते तर ती भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते. या दिवशी आपण भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करत असतो, उपासना करत असतो. आपल्या घरातील संपूर्ण दारिद्र्य नष्ट व्हावं, पैशांच्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात, आपल्या घरामध्ये आपल्या मुलांची प्रगती व्हावी, आपल्या घराची प्रगती व्हावी, आपल्या मुलांना मनासारखी नोकरी मिळावी, आपल्या घरातील पितृदोषामुळे ज्या पण अडचणी आहेत तर त्या मुळासकट नष्ट व्हाव्यात, यासाठी आपण या दिवशी उपाय जर केले तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चित मिळत असतं. तर बघा, या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करायची आहे, उपासना करायची आहे. त्यांना तुळशीचं एक पान जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. पिवळ्या रंगाची फुलं, मिठाई, फळं ही जी आहे तर ती आवर्जून अर्पण करायची आहेत. आणि संध्याकाळच्या वेळी म्हणजे संध्याकाळी घरामध्ये दिवे लागण्याच्या वेळी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला 3 वस्तू घ्यायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला गाईच्या शेणाची गोवरी ही जी आहे तर ती लागणार आहे. त्यानंतरनं आपल्याला एक गुळाचा खडा आणि 3 ते 4 चमचे शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते लागणार आहे. तर बघा, गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानलं जातं. गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं. आणि या पितृपक्षामधील 15 दिवसामध्ये गाईला अतिशय महत्त्व दिलं जातं. आणि म्हणूनच आपण गाईपासून बनलेल्या या ज्या वस्तू आहेत म्हणजे गाईचं शेण, गाईचं तूप, ह्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यासोबतच आपल्याला कापराच्या 2 वड्या देखील घ्यायच्या आहेत. आता बघा, भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापूर आपल्याला आवर्जून घ्यायचा आहे. भीमसेनी कापूर नसेल तर इतर कोणताही कापूर जरी तुम्ही घेतला तरीही चालेल. परंतु बघा, आपल्या घरामध्ये कापूर जाळण्याचं अनेक फायदे आहेत. आपल्या घरामध्ये जर आपण कापूर जाळला तर आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते अतिशय प्रसन्न होतं, पवित्र होतं. म्हणून आपल्याला या 3 वस्तू घ्यायच्या आहेत. तुम्हाला आता बघा, तुमच्या देवघरामध्ये धूप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे, दिवा लावायचा आहे. त्यानंतरनं ही शेणाची गोवरी जी आहे तर ती एका ताटामध्ये घ्यायची आहे. आता बघा, स्टीलचं ताट घ्या किंवा जर तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं असेल तर त्याच्यामध्ये गाईच्या शेणाची जी गोवरी आहे तर त्याचे छोटे छोटे तुकडे करून तुम्हाला त्यामध्ये ठेवायचे आहेत. आणि बघा, शक्यतो जर तुम्हाला जमलं तर स्टीलचं ताटच घ्या, कारण की गोवरी ही शेणाची मोठी असते तर ती ताटामध्ये आरामशीर बसते. त्यानंतरनं बघा, त्याच्यावरती तुम्हाला कापूर ठेवायचा आहे. कापूर ठेवल्यानंतरनं त्याच्याबरोबर आपल्याला गुळाचे छोटे खडे ठेवायचे आहेत आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. आता देवघरासमोर बसून तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. आणि नंतरनं त्याच्यावरती बघा, तुम्हाला काय करायचं आहे, शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते टाकायचं आहे. आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ह्याचा धूर जो आहे तर तो फिरवून आणायचा आहे. अगदी स्वयंपाक खोलीपासून तुमच्या बेडरूममधून सुद्धा, हॉलमधून तुम्हाला फिरवून शेवटी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाजवळ आणायचं आहे. आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला हे ताट ठेवायचं आहे.
जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तसंच ठेवायचं आहे आणि नंतरनं शांत झाल्यानंतरनं म्हणजे बघा थंड झाल्यावरती हे आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे. तर अतिशय साधा सोपा उपाय आहे, पण पितृपक्षामध्ये हा उपाय करण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं. त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून आपल्या घरामध्ये हा जो उपाय आहे तर तो नक्की करा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.